आक्षेप आहे। आमिर शेखजी, बोर्डाचं कॉन्स्टिट्यूशन आहे त्याला एक आक्षेप आहे, दुसरा आक्षेपाचा मुद्दा काय आहे? फक्त इतकाच आक्षेप आहे की बोर्डावर नॉन मुस्लिम लोक असणार आहेत? नाही, खरं तर मुळात तर मी सर्वप्रथम आपला आभार व्यक्त करतो की या चर्चेच्या अगोदरच आपलं अगोदरचं काय अधिनियम होतं आणि नंतर काय अधिनियम होणार आहे हे आपण सर्वांसमोर स्पष्ट केलं। कारण की काही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून अनेक प्रकारचे गैरसमज वक्फ बोर्ड संदर्भात पूर्ण समाजामध्ये पसरले जात आहेत। आमचं मुळात तर वक्फ संदर्भात फक्त दोनच म्हणणं आहे की एक तर वक्फ हे मुळात लोकांनी समजून घेतलं पाहिजे, कारण पूर्ण देशभरामध्ये वक्फ संदर्भात एक चुकीची माहिती लोकांच्या मनामध्ये पेरली जाते एका विशिष्ट वर्गाच्या वतीने। द्यायचा अधिकार असतो ज्यांना वाटतं आपण समाजासाठी काहीतरी करावं आणि ते अल्लाच्या नावाने आपली जमीन वक्फ करतात। आणि ते वक्फ करताना हे ते ठरवलेलं असतं की ह्याच्यानंतर या जमिनीची मालकी पूर्ण आयुष्यात कधी माझी नसणार आहे। या पूर्ण जमिनीची मालकी ही वक्फ बोर्डाची असणार आहे। वक्फ बोर्डाचे त्यानंतर जे काही ट्रस्टी त्या जागेवर नेमले जातात ते मुतवल्ली म्हणतो। ते ट्रस्टी नेमताना म्हणजे जुन्या कायद्यानुसार 1923च्या वक्फ कायद्यानुसार त्यामध्ये त्यावेळेस कॉन्स्टिट्यूशननी हा अधिकार मुस्लिम समाजाला आणि वक्फ बोर्डाला दिला होता की वक्फ बोर्डावर जी काही लोक असतील, जे काही ट्रस्टीज असतील, ते समाजाच्या हितासाठी फक्त मुस्लिम समाजाचेच असतील। आता मी आपल्याला एक एक्झाम्पल देतो। आता याच्यामध्ये मुळात तर पुढं काय होऊ शकतं, आता आपण आताच अब्दुलजींनी सांगितलं की वक्फ बोर्डामध्ये नवीन कायद्यानुसार ते दोन व्यक्ती कुठलेही नवीन दुसऱ्या समाजाचे नेमू शकतात। आता आपण विचार करूयात आणि आता एक्झाम्पल आपण घेऊयात की पुढच्या काही काळामध्ये जर हा वक्फ अधिनियम पारित झाला आणि त्या अधिनियमानुसार कुठल्याही नॉन मुस्लिम व्यक्तीला आपण वक्फ बोर्डाचा अध्यक्ष करू शकतो। उद्या जाऊन जर नितेश राणेंना आपण महाराष्ट्राचा वक्फ बोर्डाचा अध्यक्ष केलं तर काय गॅरंटी आहे की ते वक्फ बोर्डाचा वाटोळा करणार नाही आणि हे मुस्लिम समाजाला चांगल्या कार्यासाठी, मस्जिदी म्हणजे मुलांना शिक्षण देण्यासाठी, इतर काही समाजातील चांगलं काम करण्यासाठी, हॉस्टेल बांधण्यासाठी जे वक्फ बोर्डाने अधिनियम बनवलेले आहेत ते कशा पद्धतीने हे खोडणार नाही? म्हणजे राज्याचे मंत्री असून सुद्धा जो व्यक्ती मायनॉरिटीजला आणि मुस्लिम समाजाला या राज्यामध्ये टार्गेट करतो त्या व्यक्तीला जर आपण चुकून वक्फ बोर्डाचा अध्यक्ष केलं तर याचं काय होऊ शकतं? आपण थोडा विचार करा आणि आपणच मला सांगा। बरं, ठीक आहे। म्हणजे प्रमुख आक्षेप आहे तो आहे की बोर्डचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे